आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून पावसासंदर्भात। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई इथं ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शिवारामध्ये त्याचबरोबर गावातील रस्ते हे जलमय झालेत। ग्रामदेवतेच्या मंदिरात देखील पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलंय। शेतातून वाहणाऱ्या पाण्यानं ओढ्याचं रूप धारण केलंय। गावातील मुख्य रस्ते देखील पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। इतकंच नाही तर ग्रामदेवतेच्या मंदिरात देखील पाणी शिरलंय। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आता पुण्याच्या शिरूर परिसरामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे। ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शेतामध्ये माती खरवडून गेलेली आहे। असं असलं तरी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण जवळपास अख्खा जून हा कोरडा ठाक गेलाय आणि आता अखेर पावसानं दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे। मात्र या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडालेली आहे। शिरूरमधल्या कान्हूर मेसाई परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण गावातील रस्ते हे जलमय झालेले आहेत। काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। त्याचबरोबर ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे त्या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। अविनाश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारलेली होती, मात्र आता असा काही बरसलाय की गावकऱ्यांची तारंबळ उडावली आहे। आपण पाहतोय सागर की कशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा ही उत्तर पुणे जिल्ह्याला होती पूर्ण। विशेषतः आपण शिक्रापूर भागातला जो कोंडापुरी तलाव आहे तो देखील कोरडा पडल्याचं चित्र दाखवलं। मात्र आता पाऊस हा बरसायला सुरुवात झालेली आहे। आज दुपारपासूनच आकाशामध्ये ढग जमा होऊन जोरदार असा पाऊस बरसतोय। त्याच्यामुळे शिरूर तालुक्यातल्या कान्हूर मेसाईमध्ये आपण पाहतोय की ढगफुटी सदृश्य हा जो पाऊस झालाय त्याच्यामुळे शेत शिवार असतील किंवा गावातील रस्ते जलमय झालेत। ग्रामदैवतेचे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। काही घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। त्याच्यामुळे जो मुसळधार पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळीकडे जलमय असं वातावरण दिसतंय। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर ही परिस्थिती जी काही निर्माण झाली आहे त्याच्यामुळे एकीकडे पाऊस आल्याचा आनंद देखील आहे, मात्र काही नुकसान देखील झालेलं आहे। तर पाऊस अजूनही बरसतोय, त्याच्यामुळे हा पाऊस ओसरण्याची देखील आता वाट पाहत आहेत की ज्याच्यामुळे हे पाणी ओसरून जे घरांमध्ये पाणी शिरले ते काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळेल। सागर, नक्कीच अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।